मूळ दिवसाची सुरुवात आपण परिपाठाने करणार आहोत. परिपाठाचा क्रम असा असेल: राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थना, सुविचार, बोधकथा, कविता. आता या परिपाठाचं सूत्रसंचालन आदरणीय सुतार सर मनोनाथ विद्यामंदिर मांगले हे ऑर्डर देण्याचं काम करतील. राष्ट्रीय विकास काही विद्यार्थी बसलेले दिसत आहेत. विश्राममध्ये उभं राहा सर्वांनी. एक साथ रिकॉर्डिंग के साथ राष्ट्रगीत रुक कर. अधिनायक जय भारत भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्तर विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगे सर्व शुभ नामे जाने सर्व शुभ आशीष माने नामे तव जय रामा जय मंगलदायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की वंदे वंदे. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. सिंधी रामा तुझी मुली जगधाऱ्या आशाचा सुलताना जगावरती जीवा सह्याद्रीचा सुंदर शशंभू राजा. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. माझ्या छातीवरती घोरली अभिमानाची रेती. अध्यात्म सुरू होते. स्क्रीनवरती मला बोलतो आमची प्रार्थना अनघेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अनघेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अनघेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना
हीच आमची प्रार्थना. आजचा सुविचार आहे गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंद करून दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परत एकदा सुविचार आहे गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंद करून दे. आणि या सुविचाराचा अर्थ समोर बसलेले प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मला याचा अर्थ आपण सांगावा तर मी अधिक विश्लेषणात्मक याचा अर्थ मी सांगेन. गुलामाला गुलामाची जाणीव करून द्यावी म्हणजे तो बंद करून उठेल. कोण सांगेल याचा अर्थ? नव्या अध्यापन पद्धतीमध्ये आपण विचार विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांकडून त्या विचाराची अपेक्षा म्हणजे त्याचं पूर्वज्ञान किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून या सुविचाराचा अर्थ आपल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सांगावं असं या ठिकाणी विनंती करतोय. विचार करण्यासाठी 1 मिनिट वेळ इथून स्पष्ट करून द्या. धन्यवाद. गुरुनी शिष्याला आज्ञा केली की समोरच पाण्याचा जो झरा आहे त्या झऱ्यावरून त्यांच्या कमंडलूमधून पाणी या ठिकाणी आणावं. गुरूंची आज्ञा पाळून शिष्य ते कमंडलू घेऊन त्या पाणवठ्यावरती गेला. तिथूनच एक पायवाट जात होती आणि त्याच्या अगोदरच काही बैलगाड्या त्या पाणवठ्यामधून गेलेल्या होत्या. त्यामुळे ते पाणी गढूळ झालेलं होतं. त्या झाडाची पानं त्या पाणवठ्यामध्ये पडलेली होती. शिष्याने विचार केला आपल्या गुरूंसाठी असं गढूळ झालेलं पाणी खराब झालेलं पाणी आपण कसं घेऊन जायचं. म्हणून तो कमंडलू रिकामाच घेऊन परत आपल्या गुरूंच्याकडे गेला आणि गुरूंना त्यांना सांगितलं पाणी आणायला गेलोय पण ते झऱ्याचं पाणी गढूळ आहे. गुरूंनी सांगितलं पुन्हा एकदा तू जा
आणि बघ ते पाणी स्वच्छ झाले का. तो शिष्य परत पाणवठ्यावरती गेला. त्यानं पाहिलं ते पाणी गढूळच आहे. परत तो आला. गुरुनी परत त्याला 4-2 वेळा तसंच पाठवलं. गुरुआज्ञा असल्यामुळे ती मोडता येत नव्हती, पण तो कंटाळलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव या ठिकाणी दिसत होते. गुरूंच्याही ते लक्षात आलं. शेवटी 5-6 वेळा झाल्यानंतर गुरुनी परत सांगितलं पुन्हा एकदा तू जा. आणि आश्चर्य, मधल्या कालखंडामध्ये ते गढूळ झालेलं पाणी हे स्वच्छ झालेलं होतं, शांत झालं होतं, काळ तळाला बसलेला होता. आणि ते कमंडलूमध्ये पाणी घेऊन तो आपल्या गुरुजवळ आला. गुरुनी ते पाणी प्राशन केलं आणि प्राशन केल्यानंतर शिष्याला सांगितलं की आपल्या मनामध्ये सुद्धा या धगधगत्या जीवनामध्ये असे असंख्य विचार येत असतात. त्या विचारांचं बाजार आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं असतं. त्यासाठी थोडीशी मनशांती आपल्याला असणं या ठिकाणी गरजेचं असतं. आणि काही कालखंड गेल्यानंतर असे विचार, नको असणारे विचार या ठिकाणी आपोआप निघून जात असतात. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा सध्या अशीच अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामुळं एखादा विचार करत असताना अनेक विचारांचा बाजार आपल्या डोक्यामध्ये येत असतं. अशा वेळी थोडी जरी आपण शांतता घेतली तरी चांगला सद्विचार आपल्या मनामध्ये या ठिकाणी येऊ शकतोय. तात्पर्य, भावनेच्या भारामध्ये आपण एखादा अविचारी निर्णय घेतला तर आपल्या जीवनाला चुकीची दिशा या ठिकाणी लागू शकते. त्यामुळं गुरुंनी सांगितलेल्या आदेशाचं पालन जर केलं तर आपल्याला निश्चितच आपल्या जीवनामध्ये यश या ठिकाणी प्राप्त होईल. धन्यवाद. सांगितली होती लेक्चर मध्ये व्हायचं सारखं. तर आता मी आपल्या लेक्चर मध्ये असं ऐकण्यात आलं होतं की माननीय कबीर सर यांनी आपल्याला एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे सांगितले होते. आणि त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या अभंगात तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या विचार प्रवाहात आपल्याला जे सर लिहित होते त्यांनी आपल्या घरामध्ये 25 माणसाचं कुटुंब होतं. आणि माझी आजी हे हँडल करत होती, म्हणजे त्याचं नेतृत्व करत होती. आणि आईचं पण त्यांनी कौतुक केलं होतं त्यांनी. आणि तो विचार म्हणजे माझ्या मनाला थांबला. आतापर्यंत आपण काय करत होतो, टीव्हीवर 40 व्यक्ती एकत्र कुटुंब असलेलं, 40 व्यक्ती एकत्र असलेलं कुटुंब ऐकलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात अशी व्यक्ती पाहिली नव्हती आणि सरांनी सांगितलेलं होतं. म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आहेत, तोटे आहेत. आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे सुद्धा फायदे आणि तोटे. परवा 2 दिवसापूर्वी वटपौर्णिमा झाली आणि सर्व स्त्रियांनी उपवास केले होते. तर उपवासाचा पदार्थ म्हणजे प्रथम येतो ते म्हणजे शाबूची खिचडी. मी जी कविता सांगणार आहे ती मुगाची खिचडी आहे, शाबूची खिचडी आहे हे मला माहित नाही. मात्र मी कवितेला माझ्या सुरुवात करते. आपली 1 मिनिटाची कविता आहे. मुरमुर खिचडी साजूक वेगळं व्हायचं. 1 नाही 2 नाही माणसं 12, घर कसलं मेलं बाजारच सारा. सासू सासरे ननंदाणी जावेच्या पोरांची सत्ता घेतली. पाहुणे रावळे सण आणि वार रांधावाळा जिंपेचा 10 दिली ही बाबांची. वेगळं व्हायचं भारीच. बाबांची माया काय मागायची नाही. पाणी टाकवलं म्हणून साय जायचं. काही झालं तरी ती सासू ती सासू. एवढा सासला तरी तो विंचू तो विंचूच. ही काय कमीची आहे. रटले अडले अबोला घातला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. पण केलं मला कसं कळतच नाही. महिन्याचा पगार कसा बोलायच नाही. गहू आहे तर कांदे संपले, चहा आहे तर साखर नाही. यांच्याही बागेची तराच मिळली. गोड पाणी त्याला बायकोच झाली. जावेची कामात मदत व्हायची. सासूबाई होत्या पण बऱ्याच होत्या. निदान सकाळ संध्याकाळी स्वयंपाक तरी करायच्या. मामांची बाळाला दिवसभर सांभाळायचे. भाऊजी सगळा बाजारात करायचे. आता कुठल्या आवरी आणि कुठल्या आणली. 12 महिन्याला एकच सर थंड गारपीची खिचडी आणि संपलंच. वेगळं व्हायचं कळलेच. धन्यवाद.